पुण्याजवळच्या मांजरी इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46वी सर्वसाधारण सभा आता होतीये। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आहेत। विरोधी पक्षनेते अजित पवार देखील आपल्याला व्यासपीठावर आणि या दृश्यांमध्ये दिसतायत। थेट जाऊया या सभेकडे। मांजरी इथं ही सर्वसाधारण सभा पार पडतीये। दुःखद निधन झालं। संस्थेचे संस्थापक ट्रस्टी व संजीवनी समूह उद्योगाचे संस्थापक तसेच राज्याचे माजी मंत्री व सहकार मंत्री शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे सूत्रधार संचालक शंकरराव गेनोजी कोल्हे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 93व्या वर्षी दिनांक 16 मार्च 2022 रोजी नाशिकमधील सुश्रुत हॉस्पिटल येथे निधन झाले। थोर सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी पुणे येथील गॅलेक्सी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्या 75 वर्षांच्या होत्या। जळगाव जिल्ह्यातील एक मुरब्बी राजकारणी तसेच समाजसेवक सहकार गटाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब मांजरी इथली ही सर्वसाधारण सभा आता पार पडतीये। या कार्यक्रमाला शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत, एकाच व्यासपीठावर आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोबतच विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। चंद्रकांत, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? निश्चितच दरवर्षी सर्वसाधारण सभा होत असते आणि इथं सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री या सर्वसाधारण सभेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे उपस्थित असतात। त्याचनुसार आज एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि शरद पवार या संस्थेचे अध्यक्षच आहेत। व्यवसायाचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तर ते राज्यभरातले जे साखर कारखानदार आहेत त्यांची संस्था आहे। संशोधन आणि इतर बाकीच्या अनेक साखर क्षेत्राशी निगडीत सगळ्या समस्या प्रश्नांची सोडवणूक यावरही संघटना काम करते। ह्या सगळ्या कार्यक्रमाला म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व पक्षाचे जे साखर कारखानदार आहेत ते इथं उपस्थित आहेत। स्टेजवर आपण बघू शकतो की शरद पवार, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, म्हणजे अजितदादा आणि शरद पवारांच्या मध्ये एकनाथ शिंदे बसलेले आहेत, तर बाजूला तरी कोळसे पाटील आहेत, नंतर इकडे जयंत पाटील आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत, नंतर इंटरनॅशनल फेडरेशनचे सगळे पदाधिकारी आणि सर्वसाधारण सभा आता सुरू आहे। या सभेनंतर पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल आणि या सभेत काय बोलतात सीएम हे पाहणं महत्त्वाचं राहील। बरं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमादरम्यान नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। चंद्रकांत, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। मांजरी इथं ही सर्वसाधारण सभा पार पडतीये। व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, सोबतच दिलीप वळसे पाटील देखील दिसतायत। इतरही अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत। आजच्या या कार्यक्रमादरम्यान या दिग्गज नेत्यांचं कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य होतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। रशियाच्या पर्म आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं गोव्याला जाणाऱ्या अझूर एअरच्या चार्टर्ड फ्लाईटला सुरक्षेचा धोका असल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आलं। या विमानामध्ये 2 लहान मुलांसह एकूण 238 प्रवासी आणि 7 केबिन क्रू असल्याची माहिती मिळतेय। अझूर एअरच्या चार्टर्ड फ्लाईटला सुरक्षेचा धोका असल्याची माहिती मिळालेली होती। रशियाच्या पर्म इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं गोव्याला हे विमान जात होतं। धोक्याचा इशारा मिळाल्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आलं। या विमानामध्ये 2 लहान मुलांसह एकूण 238 प्रवासी आहेत आणि 7 केबिन क्रू असल्याची माहिती आहे। आणि यानंतर आपण स्पीड न्यूज मध्ये महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलेलं आहे। पंतप्रधानांच्या बीकेसी मधल्या सभेमध्ये रामेश्वर मिश्रा या व्यक्तीनं एनएसजीचं ओळखपत्र घालून घुसखोरीचा प्रयत्न केलेला आहे। मात्र मुंबई पोलिसांनी हा प्रयत्न उधळून लावत त्याला ताब्यात घेतलं। आरोपीला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे।
चंद्रपूरच्या बोरगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना सहलीच्या जेवणातनं विषबाधा झालेली आहे। या सगळ्या 52 विद्यार्थ्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये हातामध्ये कोयते घेत गुंडांच्या टोळक्यांनी हैदोस घातलाय। या टोळक्यानं कोयता आणि तलवारींनी गाड्यांची तोडफोड केली आहे। गुरुवारी रात्री ही सगळी धक्कादायक घटना घडलेली आहे। या सगळ्या प्रकारानंतर स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। बुलढाण्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर एकानं पोलिसांच्या विरोधात निदर्शनं केली। यावेळेला पोलीस त्रास देत असल्याची चिठ्ठी लिहत विष प्राशन केलेलं आहे। सध्या या व्यक्तीवर उपचार सुरू आहे। हक्कसोड प्रमाणपत्रावर सही का करत नाही म्हणून सख्खा भाऊ आणि भावजय महिला नायब तहसीलदाराच्या जीवावर उठल्याचा प्रकार बीडच्या केजमध्ये उघडकीला आलेला आहे। तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना रस्त्यात अडवत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालाय। या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे। मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराचा वाराणसीच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलेला आहे आणि यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे। नववर्षात भाडाकडून 8,000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे। यामध्ये कोकण आणि मुंबई महामंडळातल्या प्रत्येकी 4,000 घरांची सोडत निघेल। नागपूर मध्यवर्ती बस स्थानकावर तिकीट मशीन सर्व्हर बंद असल्यानं वाहतूक ठप्प होती। गेल्या 4 दिवसांपासून तिकीट मशीन सर्व्हर बंद असल्यानं बस चालक आणि वाहक बस सुरू करायला नकार देत आहेत। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। बोईसर रेल्वे स्थानकात ओव्हरहेड पूर असून सुद्धा प्रवासी रेल्वे ट्रॅकवरनं जीवघेणा प्रवास करतात। या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून देखील दुर्लक्ष होतंय। त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। सोशल मीडियावर फसवी जाहिरात करणाऱ्यांना लाखोंचा दंड आता होऊ शकतो। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, अप्रत्यक्ष प्रचार करणारे सेलिब्रिटी यांनी पैसे घेऊन जर जाहिरात केली असेल तर तसं जाहीररित्या सांगणं बंधनकारक असेल। नियमाचं उल्लंघन केल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो। अकोल्यातील महावितरणचा ढिसाळ कारभार आता समोर आलेला आहे। मूर्तिजापूरच्या कंझरा इथं एका दिव्यांग वीज ग्राहकाला तब्बल 89,870 रुपयांचं बिल पाठवलं गेलंय। त्यामुळे एवढं वीज बिल भरायचं कसं असा प्रश्न त्यांनी महावितरणकडे उपस्थित केलाय। वर्ध्यात शालेय पोषण आहाराचं अनुदान गेल्या 7 महिन्यांपासून रखडलंय। त्यामुळे 109 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। जिल्हा स्तरावरील शालेय पोषण आहार योजनेचं काम पाहणारी यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या गुणाट शिवारातील शेतकऱ्यांना ऊस तोडणीच्या वेळेला बिबट्याचे 2 बछडे आढळलेत। शेतकऱ्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिलेली आहे। वनविभागानं एका बछड्याला पकडून त्याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहेत। यानंतरची एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यातल्या टेंभी नाका इथल्या जैन मंदिरामध्ये पोहोचलेले होते। यावेळेला जैन धर्मगुरूंनी राज ठाकरेंना उद्देशून एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। तुमच्यात बाळासाहेबांची छबी दिसते, आम्हाला अखंड भारत हवा आहे, काश्मीरसह पाकिस्तानही आम्हाला हवा आहे आणि हे काम फक्त तुम्हीच करू शकता असं जैन धर्मगुरूंनी म्हटलंय। बाळासाहेबांनी जशी भूमिका बजावली तशी भूमिका तुम्ही बजावा, बाळासाहेबांसारख्या तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत असंही त्यांनी म्हटल्याचं दिसतंय। राज ठाकरेंच्या बाबतीत जैन धर्मगुरूंनी एक मोठं विधान केलेलं आहे। ते नेमकं काय म्हणालेत पाहूया। आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बाबतीत एक मोठं महत्त्वाचं विधान जैन धर्मगुरूंनी केलेलं आहे, काय नेमकं याबद्दल सांगताय?
अजिंक्य, ठाण्यात हा जैन समुदायाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला निमंत्रित म्हणून राज ठाकरे आले होते. इथं आल्यानंतर राज ठाकरे यांनी विजय नित्यानंद सुरजी हे जे धर्मगुरू आहेत जैन समुदायाचे, यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि या दरम्यान ज्यावेळेस राज ठाकरे यांना त्यांनी पाहिलं त्यावेळी त्यांच्या उद्देशून त्यांनी काही वाक्य म्हटलेली आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्यामध्ये बाळासाहेबांची छबी दिसते. बाळासाहेबांनी जे हिंदूंकरता कार्य केलेलं आहे तेच कार्य तुम्ही केलं पाहिजे आणि ते तुम्ही करणार हे तुमच्यामध्ये आम्हाला दिसून येतंय. तर दुसरीकडे म्हणजे अखंड भारत आम्हाला पाहिजे, ज्यामध्ये काश्मीर आणि पाकिस्तान हे दोन्ही असतील. आणि बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने हिंदू धर्म सांभाळला तोच धर्म पुढे तुम्ही सांभाळावा अशी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. असे वक्तव्य करून, हे मोठी वक्तव्य आहेत जैन धर्मगुरूंची, ज्यामुळे एक प्रकारे राज ठाकरे यांनी जो सध्या हिंदुत्वाचा अजेंडा घेतलेला आहे त्या अजेंडाला एक पूरक असं हे वाक्य आहे. कारण का याआधी आपल्याला माहिती आहे की मनसेनं अनेक वेळा जैन धर्मियांच्या विरोधामध्ये आंदोलनं केली होती. दादरमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या इमारतींमध्ये जैन धर्मीय राहतात त्या इमारतींमध्ये इतर कुठल्या माणसांना राहू दिलं जात नाही. मराठी माणसांना देखील राहू दिलं जात नाही, कारण ते मांस मच्छी खातात म्हणून. त्यावरून मोठ्या प्रमाणात मनसेनं आंदोलन केलं होतं. ती मनसे आणि आत्ता राज ठाकरे जैन धर्मगुरूंच्या कार्यक्रमाला आल्यानंतर जैन धर्मगुरूंनी त्यांना थेट बाळासाहेबांची छबी म्हणणं आणि तुमच्याकडूनच अपेक्षा आहे की तुम्ही हिंदुत्व जो आहे तो अखंड महाराष्ट्र कराल, अखंड भारत कराल. या संपूर्ण वाक्यांमुळे राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाला कुठेतरी हिंदुत्वाची एक कास जी त्यांनी धरली होती त्याला कुठेतरी आता एक साजेसं उत्तर किंवा त्यांच्याकरता एक पूरक असं एक आजच्या घडीचं त्यांना एक वातावरण मिळालेलं आहे. आणि नक्कीच या संपूर्ण भाषणानंतर किंवा त्यांच्या धर्मगुरूंच्या या सगळ्या बोलण्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठाण्यातल्या गेस्ट हाऊस इथं घेतली. अगदी थोडक्यात ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. पण हे सर्व होत असताना याच सभा मंडपामध्ये जिथं जैन धर्मगुरूंचा कार्यक्रम सुरू होता त्या सभा मंडपामध्ये राज ठाकरे हे असताना जैन समुदायाकडून गरजा महाराष्ट्र हे गाणं लावलं गेलं. आणि गरजा महाराष्ट्र माझा या पद्धतीचं गाणं जे राज ठाकरे बरोबर. पण अजित, एकंदरीतच राज ठाकरेंविषयी जी वक्तव्य केली गेली जैन धर्मगुरूंकडनं, त्या वक्तव्यांचे पडसाद आता नेमके काय उमटतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्वाची बातमी नांदेडमधली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नांदेड हैदराबाद महामार्गावर एका महिलेनं रास्ता रोको करत वाहतूक बंद पाडलेली आहे. नरसी इथल्या राणी वडजे नावाच्या या महिलेनं महामार्ग पोलिसांच्या विरोधात आक्रोश व्यक्त केलेला आहे. पोलिसांच्या विरोधात असलेला संताप व्यक्त करण्यासाठी या महिलेनं चक्क रस्त्यावरच ठाण मांडलेली आहे. त्यामुळे नांदेडसह हैदराबादकडे जाणारी जी वाहतूक आहे ती काही काळ ठप्प झालेली होती. स्थानिक पोलिसांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप या महिलेनं रास्ता रोको करताना केलाय. एका थांबलेल्या ट्रकच्या हेडलाईट बल्बवर जोरदार बुक्का मारून ही महिला जखमी देखील झाली. त्यानंतर तिला स्थानिकांनी रस्त्याच्या बाजूला नेलं. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचंही दिसतंय. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. मुजीब, या महिलेनं चक्क रस्त्यावरच ठाण मांडत रास्ता रोको केल्याचं दिसतं आहे. काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? याच भागातली ही रहिवासी महिला आहे, नरसी या भागातली राहते आणि ती काहीतरी तक्रार घेऊन पोलिसांकडे गेली होती, परंतु पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही आणि उलट तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असा तिचा आरोप आहे. आणि यासाठी तिने काल रात्री 8-9च्या सुमारास नांदेड हैदराबाद मार्ग रोखून धरला होता. आपण पाहतो की खूप गदारोळ ही महिला घालत होती, वाहनांना जाऊ देत नव्हती. अनेक स्थानिक नागरिक असतील, तिच्या ओळखीचे असतील, पोलिसही तिथं घटनास्थळी दाखल झाले होते. तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ती अट्टहास करत होती पोलिसांवरती कारवाई करण्याची. एका हेडलाईटवरती बुक्की मारून ती जखमी देखील झाली. नंतर तिची समजूत काढून तिच्यावरती उपचार करण्यात आले आणि आता तिच्यावर गुन्हा दाखल करायचा का याबाबतचा तपास सुरू आहे. बर मुजीब, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात स्पीड न्यूज. जुन्नरच्या काळवाडीतल्या ग्रामस्थांनी रस्त्यासाठी उपोषण केलेलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्या वॉर्डात कमी मतदान झालं तिथले रस्ते खोदून खडी टाकून ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. जाणून बुजून हे प्रकार केले जात असून तत्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. वाशिमच्या अडोळीमधल्या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात उपोषण सुरू केलंय. 4 वर्षांपासून तलाठी नसल्यानं ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे गावाला पूर्णवेळ तलाठी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राज्यभरातल्या कैद्यांना आता आंघोळीसाठी गरम पाणी मिळणार आहे. थंडीमध्ये कैद्यांना उशा आणि चादर पुरवण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत.
कारागृह सुधारण्यासाठी महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी या संदर्भातले निर्देश दिले। सातारकर घेत असलेला ऑक्सिजन माझ्यामुळेच मिळतो एवढंच आता उदयनराजेंच्या तोंडून ऐकायचं बाकी राहिलेलं आहे। विकास कामांसाठी मंजूर झालेल्या निधीच्या श्रेयवादावरनं शिवेंद्रराजेंनी आता खासदार उदयनराजेंवर या शब्दांमध्ये निशाणा साधलाय। जळगावच्या चोपडा तालुक्यातल्या 17 सेन खामखेडा रस्त्यावर एका सराईत गुन्हेगार हातात तलवार घेऊन फिरत होता आणि पोलिसांना या बाबतीतली माहिती मिळताच त्यांनी या गुन्हेगाराला अटक केली आहे। या गुन्हेगारावर वेगवेगळ्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलेलं आहे। हक्कसोड प्रमाणपत्रावर सही का करत नाही म्हणून सख्खा भाऊ आणि भावजईनं महिला नायब तहसीलदारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बीडच्या केजमध्ये घडलेली आहे। या हल्ल्यात महिला नायब तहसीलदार गंभीर जखमी झाल्यात। या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भंडाऱ्यात मुरुमाचं उत्खनन करून तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 3 विरोधात गुन्हा दाखल झालाय। 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। नाशिकच्या पंचवटी परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे। या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आलेली असून हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। त्या प्रकरणी पंचवटी पोलीस तपास करतायत। सांगलीच्या विटामध्ये चोरट्यांनी बंद घराच्या तिजोरीतील 8,87,000चे सोन्या चांदीचे दागिने चोरलेले होते। विटा पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली असून चोरी केलेले दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। जोशीमठमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। संपूर्ण परिसरात बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं दिसतंय। कडाक्याची थंडी आणि तुफान बर्फवृष्टीमुळे जोशीमठ परिसरातले लोक घराबाहेरही पडू शकत नाहीयेत। उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये देखील बर्फवृष्टी सुरू आहे। या बर्फवृष्टीमुळे गंगोत्री परिसरात बर्फाची पांढरी चादर पसरली आहे। हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गंगोत्रीमध्ये दाखल होत आहेत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। पदवीधर निवडणुकीमध्ये आता स्वराज्य संघटनेनं देखील उडी घेतलेली आहे। स्वराज्य संघटनेकडून अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे। नाशकात पत्रकार परिषद घेत या संदर्भातली घोषणा स्वराज्य संघटनेकडून करण्यात आलेली आहे। नाशिकचे दोन्ही प्रमुख उमेदवार पळपुटे असल्याचा आरोप स्वराज्य संघटनेकडून करण्यात आलेला आहे। एका उमेदवाराला अजूनही पक्षाचा पाठिंबा मिळत नसल्याची टीका देखील स्वराज्य संघटनेकडून करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।